श्रीराम समर्थ. गोपाल कृष्ण भगवान की जय. रामकृष्ण परमहंस एक सुंदर दृष्टांत देतात. एक राजपुत्र होता. त्याला कोणीतरी पळवून नेलं आणि तो एका धनगराच्या घरी मोठा झाला. त्यामुळे तो धनगरासारखाच वागू लागला. काही दिवसांनी त्याचा शोध घेऊन त्याला पुन्हा राजवाड्यामध्ये नेण्यात आलं आणि पुन्हा त्याच्यावर राजपुत्राचे संस्कार करण्यात आले आणि तो पुन्हा राजासारखा वागू लागला. अगदी या दृष्टांताप्रमाणे आपला खरा मी जो आहे तो त्या भगवंताचा परमात्म्याचा अंश आहे, म्हणजे तो परमात्माच आहे. जसं राजाचा मुलगा हा राजाच असतो, परंतु तो जेव्हा या देहामध्ये येतो आणि या देहाच्या नादी लागतो तेव्हा त्याची देहबुद्धी दृढ होते आणि आपलं मूळ स्वरूप तो विसरून जातो. देह म्हणजेच मी असं त्याला वाटू लागतं आणि देहाच्या सुखदुःखाने तो गांजून जातो, भ्रमिष्ट होतो. मग सद्गुरू काय करतात? त्याला तू कोण आहेस याची जाणीव करून देतात. हा देह म्हणजे तू नाहीस, किंवा तू या देहात अडकूनही बसलेला नाहीस, तर तू मूळ परमात्मा परमेश्वर जो आहे त्याचा अंश आहेस, त्याचाच मुलगा आहेस. तू राजपुत्र आहेस याची जाणीव करून देतात. आणि मग तो पुन्हा आपल्या मूळ स्वरूपाला प्राप्त होतो, किंवा त्याला जे काही विस्मरण झालेलं असतं त्या आपल्या मूळ स्थितीचं त्याला स्मरण होतं आणि अशा प्रकारे त्या जीवाचं शिवाशी म्हणजे मूळ परमात्म्याशी मिलन घडून येतं. आता आपण पुढची ओवी बघूया, 142. ना तरी मठी आकाश जैसे मठाकृती अवतरले असे, तो भंगलिया आपैसे स्वरूपची. इथे ज्ञानेश्वर महाराज म्हणतायत मठ म्हणजे एखादी खोली किंवा एखादा मोठा हॉल. आकाश सगळीकडे व्यापलेलं आहे, त्या मठाच्या बाहेरही आकाश असतं आणि त्या मठाच्या आतही आकाश असतं. आतून आणि बाहेरून सगळीकडे त्या आकाशाने मठाला वेढून टाकलेलं असतं. पण गंमत अशी आहे की आपण सर्वसामान्य माणसं आपल्या सर्वसामान्य दृष्टीने पाहतो आणि मूळ आकाशामध्ये भेद नसून सुद्धा आपण म्हणताना काय म्हणतो की मठाच्या आतमध्ये असलेलं हे आतलं आकाश
आणि मठाच्या बाहेर असलेलं हे बाहेरचं आकाश. आणि हेच आपलं अज्ञान आहे. वास्तविक पाहता आकाश आतून बाहेरून सगळं एकच आहे, परंतु मठ असल्यामुळे त्या आकाशाचे आपोआप विभाग पडतात. एक बाहेरचा विभाग आणि एक आतला विभाग. दिसताना आपल्याला भेद दिसतो आणि म्हणून आपण त्याप्रमाणे बोलतो. हे आतलं आकाश आणि हे बाहेरचं आकाश. परंतु वास्तविक पाहता आतलं आणि बाहेरचं असा कोणताही भेद, कोणत्याही प्रकारचा फरक आकाशामध्ये नसतो. अगदी तसं आपला देह आहे म्हणून हा जो परमात्मा परमेश्वर सगळीकडे व्यापून आहे, तो बाहेर असला आणि मोठ्या प्रमाणावर असला, विशाल असला की त्याला आपण परमात्मा परमेश्वर म्हणतो. आणि तोच जेव्हा आपल्या देहामध्ये आहे असं आपण पाहतो तेव्हा त्याला आपण जीवात्मा असं म्हणतो. म्हणून ज्ञानेश्वर महाराज म्हणतात, वास्तविक पाहता आतला आणि बाहेरचा असा भेद त्या परमात्म्यामध्ये नाहीच. तो एकाच वेळेला आतही असतो आणि बाहेरही असतो, परंतु अज्ञानामुळे आपण हे भेद मानतो आणि आतमध्ये असणारा, छोट्या स्वरूपात असणारा त्याला आपण जीवात्मा म्हणतो आणि बाहेर असणारा, विशाल असणारा त्याला आपण परमात्मा म्हणतो. ज्ञानेश्वर महाराज म्हणतायत, अरे बाबा, परमात्मा सगळीकडे आहे, तसाच तो या देहातही आहे. देह आहे म्हणून तो आतला आणि बाहेरचा असा वाटतो इतकंच. देह पडला काय किंवा मेला काय, त्या मूळ परमात्मा परमेश्वरामध्ये काहीच फरक पडत नाही. आणि म्हणून हे अर्जुना, यांना मारलं असं तू दुःख करू नकोस. कारण हे असले काय आणि नसले काय, त्या मूळ परमात्म्या परमेश्वरामध्ये कोणताच फरक पडत नाही, बदल घडत नाही. परमात्म वस्तू जशी आहे तशीच असते, जिथे आहे तिथेच असते. ती जास्तही होत नाही, कमीही होत नाही, लहानही होत नाही, मोठीही होत नाही. ती चांगलीही नसते आणि वाईटही नसते. या सगळ्या आपल्या मानवी कल्पना आपण त्या भगवंतावर लादत असतो. आणि हे सगळे भ्रम किंवा हा सगळा भेद आपल्याला अज्ञानामुळे येतो. अज्ञानामुळे आपण त्या मूळ परमात्म्या स्वरूपामध्ये भेद करतो. शंकराचार्य म्हणतात, हा भेद जो वाटतो तो अज्ञानामुळे वाटतो. सत्पुरुषांना मात्र अशा पद्धतीचा कोणताही भेद वाटत नाही, कारण ते त्या परमात्म्याशी एकरूप झालेले असतात. आणि ज्याप्रमाणे परमात्मा परमेश्वर सर्वांना व्यापून शिल्लक उरतो, तसं या सत्पुरुषांना मीच या सगळ्या जगाला व्यापून आहे असा अनुभव येतो. एकदा रमण महर्षी डोंगरावरून खाली उतरत असताना वाटेमध्ये एक नाग आला. त्यांना पाहून तो एका दगडाआड
खबदाडीमध्ये लपला. त्यांची आई त्यांच्याबरोबर होती. आई घाबरली, परंतु रमण महर्षींनी अत्यंत शांतपणे त्या सापाकडे एक 5 मिनिटं बघितलं आणि ते शांतपणे तिथेच बसून राहिले. थोड्या वेळाने तो साप यांच्या मांडीवर येऊन बसला. तुकाराम महाराज याचं वर्णन करताना म्हणतायत, चित्त शुद्ध तरी शत्रू मित्र होती, व्याघ्रही न खाती सर्प तया. ज्यांचं चित्त शुद्ध आहे, ज्यांचं मन स्वच्छ आहे, पवित्र आहे, अशा सत्पुरुषांना कोणाशीही वैर नसतं, कुणाशीही शत्रुत्व नसतं. ते सर्वांमध्ये परमात्मा परमेश्वर पाहत असतात, सर्वांशी समत्वाने वागत असतात, सर्व समभाव त्यांच्यामध्ये असतो. मी आणि तू हे वेगळेपण किंवा हा भेद त्यांच्या दृष्टीमध्ये नसतो. जो मी आहे तोच तू आहेस आणि जो तू आहेस तोच मी आहे. देवा, मीची तू आणि तूची मी अशी त्यांची दृष्टी तयार झालेली असते. त्यांना सर्व ठिकाणी त्या मूळ परमात्म्याचीच जाणवत असते. आपल्याला पण जाणीव असते, परंतु आपली जाणीव ही संकुचित वृत्तीची असते. आपण आपल्या देहापुरताच विचार करतो, आपण आपल्या स्वार्थापुरता विचार करतो. परंतु ही जी संत मंडळी असतात, हे जे सज्जन असतात, ते संपूर्ण जगाचा, संपूर्ण विश्वाचा, साऱ्या ब्रह्मांडाचा विचार करतात. आणि म्हणून त्यांचं मन विश्वमनाशी एकरूप झालेलं असतं, व्यापक झालेलं असतं, विशाल झालेलं असतं. त्यांचा स्वार्थ केव्हाच नाहीसा झालेला असतो. आता उरलो उपकारापुरता, किंवा जो जे वांछील तो ते लाहो प्राणी जात, अशी सर्वांवर कृपा करण्यासाठीच ते जगत असतात. आणि मनामध्ये सतत सर्वांचं कल्याण व्हावं, सर्वांना आत्मज्ञान व्हावं, सर्वांना आत्मदर्शन व्हावं, असा भाव मनामध्ये ठेवून ते वागत असतात. त्यांचं मन अत्यंत विशाल असतं, व्यापक असतं आणि सर्वांना ते आपलं मानतात. त्यांच्या दृष्टीने कोणीही परका नाही, कोणीही वैरी नाही, कोणीही शत्रू नाही. सगळे भगवंतच आहेत. गोंदवलेकर महाराज म्हणायचे ना, मला तुमच्या सर्वांमध्ये रामच दिसतो, त्याला मी काय करू. कोणीही जरी आला, स्त्री असो, पुरुष असो, लहान असो, मोठा असो, गरीब असो, श्रीमंत असो, सुशिक्षित असो, अशिक्षित असो, शहरी असो, खेडवळ असो, चांगला असो, वाईट असो, सज्जन असो, दुर्जन असो, महाराजांनी कधीही भेद केला नाही. ते म्हणतात, मला सर्वांमध्ये रामच दिसतो. गोपाल कृष्ण भगवान की जय.